नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर आज मी जातोय रानजाई महोत्सव या ठिकाणी, जो भरला आहे निगडी या ठिकाणी। आणि या ठिकाणी आपल्याला फुलांचे विविध प्रकार, फळांचे विविध प्रकार यांचे प्रदर्शन व स्पर्धा भरली जाते। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जाऊया रानजाई महोत्सव निगडी या ठिकाणी। संत तुकाराम महाराज उद्यानाच्या शेजारी निगडी या ठिकाणी हा रानजाई महोत्सव भरण्यात आला आहे। यंदाचं रानजाई महोत्सवाचं 27वे वर्ष। तुम्हाला जर विनामूल्य वृक्ष घ्यायचे असतील तर तुम्ही या बॅनरवर दिलेल्या पत्त्यावर जाऊन वृक्ष घेऊ शकता। आलेल्या सर्व वृक्षप्रेमींचे स्वागत रानजाई महोत्सवातर्फे या प्रकारे फुलं व फळांपासून वेलकम नाव बनवून करण्यात आले। लहान मुलांच्या मनोरंजनाची व्यवस्था रानजाई महोत्सवाने चांगल्या प्रकारे केली आहे। या महोत्सवाचा शेवटचा दिवस आज आहे, म्हणजेच 3 मार्च 2024 हा या रानजाई महोत्सवाचा शेवटचा दिवस असेल। म्हणून आजच्या दिवशी येऊन तुम्ही या संधीचा नक्की फायदा घ्या। वेळ असेल संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत। या ठिकाणी तुम्हाला न माहीत असलेले फुलांचे प्रकार, झाडांचे प्रकार, फळांचे प्रकार या संपूर्ण बद्दल माहिती मिळेल। लहान मुलांसाठी सेल्फी काढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सेल्फी पॉइंट बनवण्यात आले होते। मला तर अशा फुलांची नावे माहीत झाली जी मी आतापर्यंत कधीच ऐकली नव्हती। यंदाच्या या रानजाई महोत्सवात फुलांपासून छान प्रकारे रांगोळ्या तयार करण्यात आल्या आहेत, ज्या बहुतेक मागच्या वर्षी नव्हत्या। तुमच्या घरात जर शाळकरी मुले असतील तर त्यांना या महोत्सवात आवर्जून घेऊन या। शाळकरी मुलांना बऱ्याच वेळा फळांपासून किंवा फुलांपासून काहीतरी गोष्टी बनवून आणायच्या, अशा प्रकारचा उपक्रम दिला जातो। आणि या महोत्सवात फळांपासून बऱ्याच प्रकारच्या गोष्टी बनवण्यात आल्या आहेत, ज्या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। म्हणून या संधीचा नक्की फायदा घ्या।
तुम्हाला जर गार्डन किंवा उद्यान आवडत असतील तर तुम्ही पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डन या गार्डनला नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला या गार्डन बद्दल माहिती हवी असल्यास तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन व्हिडिओ बघू शकता. लाकडापासून सुद्धा काय काय गोष्टी होऊ शकतात ते मला या रांजाई महोत्सवात आल्यानंतर कळाले. या ठिकाणी लाकडापासून खूप छान छान व विविध प्रकारच्या गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या काळी प्रत्येक गावात देवराई असायची, म्हणजेच गावालगत किंवा गावापासून थोड्या अंतरावर भरपूर प्रमाणात झाडे लावली जायची. आणि या देवराईचा फायदा गावकऱ्यांना व्हायचा, जो असा की त्यांना एक शुद्ध हवा मिळायची आणि दुसरी गोष्ट जमिनीत पाण्याचा साठा सुद्धा उपलब्ध असायचा. जर तुम्हाला मोफत वृक्ष वाटप संदर्भात माहिती हवी असल्यास या ठिकाणी एकदा नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही चौकशी करू शकता. तुम्हाला जर तुमच्या घराची बाल्कनी किंवा गॅलरी छान प्रकारे सजवायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्या संदर्भात लागणारे सर्व साहित्य उपलब्ध होईल. फुलांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी इतर अनेक प्रकारचे स्टॉल अवेलेबल आहेत, जसे की फूड स्टॉल, कपड्यांचे स्टॉल व तसेच घरगुती कामासाठी लागणारे साहित्य, अशा सर्व प्रकारचे स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळाले. तर मित्रांनो, या रांजाई महोत्सवाला आवर्जून भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.